बारामती लोकसभा मतदारसंघामधील दौंड तालुक्यात कुसेगाव येथे मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन गेल्या पाऊण तासापासून बंद पडले असल्याने मतदान केंद्राच्या बाहेर मतदार ताटकळत थांबले होते। पाऊण तासांनी दुसरे मशीन लावून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली। मात्र बराच वेळ एक मशीन बंद असल्याने काही नागरिक निघून गेल्याचे स्थानिकांनी आरोप केला आहे। आज मतदान केंद्रावर व्यवस्थित मतदान चालू होतं। अगदी खेळीमेळीच्या वातावरणात व्यवस्थित चालू होतं। गर्दी भरपूर होती, कारण उन्हाच्या कारामुळे लोक मतदानाला लवकर आली होती। कारण कामधंदा आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे लोकांना रानात शेती कामं असतात, त्यामुळे लवकर लोक आले होते। पण 8 वाजता अचानक मशीन बंद पडली। बंद पडल्यावर थोडा गोंधळ झाला, पण तरी काय हरकत नाही। मशीन आली नंतर त्या वेळेत 1.25 तास निघून गेला। 1.25 तास निघून गेला, पण मतदार थांबले नाही। ज्यांना आपली स्वतःची कामं आहेत ते निघून गेले। हे जे कमी मतदान होणार याला जबाबदारी कोण? तर ह्याला प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे, याचा आम्ही निषेध करतो। इथून पुढे दुसरं कुठे मतदान केंद्रावर अशा गोष्टी होऊ नयेत, हे प्रशासनाने लक्ष घ्यावे। याबाबत दौंडचे तहसीलदार अरुण कुमार शेलार यांनी माहिती दिली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती लोकसभा मतदारसंघातील 263 कुसेगाव येथे सकाळी 8:19 31 मतदान झाले होते, परंतु सदर मशीन व प्रेस इरर ही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे सकाळी 8:59 बीईली इंजिनियर यांचे उपस्थितीत संपूर्ण नवीन संच बसवण्यात आला व मॉकपोल घेऊन मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली। ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर बाहेर मतदारांची कोणतीही गर्दी किंवा रांग लागलेली नव्हती, असे तहसीलदार अरुण कुमार शेलार यांनी सांगितले आहे।